बारामती विमानतळावर दाट धुकं असल्यामुळे पायलटला धावपट्टी दिसली नाही आणि त्यामुळे अपघात झाला आणि अजितदादांचा अकालीन मृत्यू झाला. एकूणच धुक्यामुळे अजितदादांचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पण राजकीय वर्तुळात मात्र दादांच्या मृत्यूवर संशयाचे धुके निर्माण झाले. कारण दादांचा मृत्यू हा घातपात असल्याचा दावा याआधी विरोधक आणि सोशल मीडियावर व्यक्त केला जात होता. शरद पवारांनी जरी असं म्हटलं असलं की हा घातपात नसून अपघात आहे, पण आता दादांच्या राष्ट्रवादीने देखील या अपघातावर संशय व्यक्त केलाय. पक्षाच्या आमदाराने यामागे घातपात असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे धुकं होतं की दादांच्या जीवाला धोका होता असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर इतर नेत्यांनी काय दावे केलेत याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकालीन निधनानंतर अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाही. अनेकांनी दादांचे असे अकालीन जाणे हे पचलेले नाही. त्यामुळे अनेक जण याबाबतीत शंका-कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत. याची सुरुवात ममता बॅनर्जी यांच्या दाव्याने झाली होती. त्यानंतर एका वकिलांनी देखील याची चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी देखील घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर ज्या विमानाचा अपघात झाला, त्या विमान कंपनीचा इतिहास तितकासा चांगला नसल्याचं समोर आलं आणि त्याला अधिक बळ मिळू लागलं. पण आता खुद्द दादांच्या राष्ट्रवादी नेते देखील आता दादांचा घातपात झाल्याचा दावा करू लागले. त्यामुळे दादांच्या मृत्यूचे गूढ वाढत चाललेत. दादांच्या राष्ट्रवादीकडून आमदार अमोल मिटकरी यांनी दादांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केलाय. अजितदादा असे जाऊ शकत नाही. ज्यांनी कोणी हा देव माणूस हिरावून नेलाय, भविष्यात त्याच्या घरात त्याची चिता जाळणाराही कोणी नसेल, अशा शब्दात मिटकरी यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यात. यावेळी त्यांनी गंभीर आरोप केलेत. अमोल मिटकरी हे मागील 2 दिवसांपासून बारामती इथं झालेल्या अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत वारंवार गंभीर प्रश्न विचारत आहेत. उपमुख्यमंत्री पदासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघाताचा इतिहास असलेल्या लिअरजेट 45 विमानाची निवड कोणी आणि कोणत्या निकषावर केली? अल्कोहोलशी संबंधित कारणांमुळे कारवाई झालेली वैमानिक सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल फिटनेस अथवा सुरक्षा चाचणीनंतर करण्यात आली, अशी विचारणा केली जात आहे. त्याचबरोबर अपघात 6 जणांचा झाला, व प्रत्यक्षात मृतदेह 5 का सापडले? 6वी व्यक्ती गेली कुठे? असा सरळ सवाल उपस्थित त्यांनी केलाय. टेक ऑफ पूर्वी प्रवासी यादी डिजिटल स्वरूपात नोंदवली जाते. तर मग या यादीत विसंगती कशी निर्माण झाली? एवढ्या भीषण आगीत एकही कागदाचा तुकडा जळालेला का आढळला नाही? असंही त्यांनी म्हटलंय. अशी प्रश्नांची माळ त्यांनी लावली आहे. मिटकरींची आता पोस्ट बघूया. आदरणीय दादा गेले, हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या 2 खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची सामान्य माणसाची कामे व तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची आणि दुसरी खुर्ची आदरणीय दादांची. मृत्यूच्या अगोदरील दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवर बसून कामे आटपून दादा बारामतीकडे निघाले. गेले 3 दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप मी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. मग प्रत्यक्षात 5च मृतदेह का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली? टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटल नोंदवलेली असते. मग यामध्ये विसंगती कशी? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसला नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? प्रश्न विचारणे म्हणजे अफवा नाही. मिटकरी यांनी अशी लांबलचक पोस्ट केली होती. बरं एवढंच नाही तर बारामतीतला विमान लँड करताना अपघात झाला. या ठिकाणी धुकं होतं असं सांगितलं जात होतं. असं असताना मग इथे विमान उतरवण्याची काय गरज होती? असा सवालही मिटकरी यांनी उपस्थित केलाय. 7:30 वाजता राजेश टोपे यांना अपघाताची माहिती मिळाली. मात्र 8:30 ते पावणे 9च्या दरम्यान विमान कोसळून अपघात झाल्याचं दाखवलं आहे. विकिपीडियावर 27 जानेवारीला निधन झाल्याची बातमी होती. विकिपीडियाने तारीख बदलली. हे सारं काय आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे याबाबत आपण दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे देखील सखोल तपास करण्याची मागणी करणार असल्याचेही मिटकरी यांनी स्पष्ट केलंय. विमान अपघाताच्या वेळेस तिथं धुकं नव्हतं, तर तो धोका होता. त्यामुळे अजितदादांचा 100% घात झाल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत लढा देणार आणि सर्व सत्य जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार, असेही मिटकरी म्हणाले. आता खुद्द राष्ट्रवादीतून प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे इतर पक्षातील नेते सुद्धा आता घातपात असल्याचा संशय व्यक्त करू लागलेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील संशय निर्माण केलाय. ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी शंका उपस्थित केली. मात्र हा तपासाचा भाग आहे. संशय तर महाराष्ट्रातील 80% लोक व्यक्त करतायत. सोशल मीडियावर आपण सगळे पाहतोय. वेळेवर पायलट का बदलले गेले? हा सुद्धा प्रश्न आहे. ज्या पायलटचे नाव पुढे आले होते तो आता जिवंत आहे, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही. एक नक्की आहे की दाल में कुछ तो काला है आणि याची चौकशी निष्पक्ष होणे गरजेचे आहे. त्यातून जे काही आहे ते पुढे येईल ते सत्य समजावं लागेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणातील टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. राऊत म्हणाले की अजित पवार वारंवार सांगत होते की माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि ती मी योग्य वेळ उघडी करीन. त्यांनी 15 जानेवारी रोजी हे विधान केले आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. हे केवळ योगायोग असू शकत नाही, हे अत्यंत रहस्यमय आहे. राऊत यांनी या घटनेची तुलना थेट जस्टिस लोहिया प्रकरणाशी करून खळबळ उडवून दिली आहे. याचबरोबर राऊत यांनी विलिनीकरणावर देखील भाष्य करत फडणवीस यांना टोला लावलाय. अजित पवार विलिनीकरणाची चर्चा फडणवीसांना विचारल्याशिवाय करतील हे पटण्यासारखे नाही. जर दादांनी फडणवीसांशी चर्चा केली नसेल तर याचा अर्थ त्यांना फडणवीसांवर विश्वास नव्हता. आज दादा आपल्यात नाहीत याचा अर्थ त्यांच्या नावावर हवी ती बिले फाडणे चुकीचे आहे, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणातील संशयास्पद बाबींकडे लक्ष वेधताना संजय राऊत यांनी प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र ताशेरे ओढलेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. विमानाचा ब्लॅक बॉक्सही सापडलेला आहे. त्याच्यामुळे त्यातलं सगळं सत्य बाहेर येईल. ब्लॅक बॉक्समध्ये सगळं कम्युनिकेशन संपूर्ण स्टोअर झालंय. तसेच पायलट यांच्यातील इंटरनल कम्युनिकेशनही स्टोअर होतं, तेही मिळालंय. त्यामुळे दोन्ही गोष्टींची ज्यावेळेस पडताळणी होईल ते सगळं सत्य बाहेर येईल, असेही फडणवीस यांनी सांगितलंय. त्यामुळे या अपघाताचा तपास विविध अंगांनी होत असून नेमकी चूक तांत्रिक होती की मानवी निष्काळजीपणा कारणीभूत होता की अन्य काही बाबी समोर येतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.